लक्ष्मी शब्दी लगे ओ आता खावरेच पुरी पुरे पुरे सासूबाई, मी सोडते माझे पाय. तू कसले सोडतेस? आणि इकडे. आज आईची आठवण आली. तेही अशीच नाव घालायची मला. अजून खूप लांब चालायचंय तुला. एकट्यानच. पायात बळ राहायला नको. पायी पण मोठं अवघड असतं पोरी. तुझी गोष्ट वेगळी. वासुदेवाच्या आणि तुझ्या प्रेमाला शेवटच्या क्षणापर्यंत उधाण होत. हळूहळू नवऱ्यावरची माया तुला आता पोरांच्यावर फिरवायला पाहिजे. आज एवढं काय चाललंय तुमच्यात? नाव घालण्याच्या निमित्तानं हे सगळं सांगायचं होतं. तू शहाणी आहेस पोरी. सगळं काही व्यवस्थित करशील. मला वेडीला राहावलं नाही म्हणून बोलले हो मी. माझ्या वडिलांचा ज्यांनी खून केला त्या पांडू तावड्याची पोरं उजळ माथ्यानं गावातनं हिंडतायत. पण एक ना एक दिवस मी त्या तावड्याच्या पोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कोणीतरी वेड्यानं गांधी बाबांचा खून केला. हा हो. काय म्हणताय काय? होय, गांधी बाबाचा खून केला. हो, कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. महात्माजींचा खून करणारा कोणीही असो, मी म्हणतो त्यानं आपल्या बापाचा खून केला आहे. अहो, गांधीजी म्हणजे या राष्ट्राचा, केवळ राष्ट्राचाच नव्हे तर सर्व धर्माच्या लोकांचा पिता, त्यांचा खून करून त्यानं काय मिळवलंय? बरं झालं सासूबाई तुम्ही आलात. ते तुमचीच वाट बघत होते मी. गेले 2 दिवस झाले गणोबाचा काही पत्ताच नाही. आजी तो रोज शाळेत गैरहजर असतो आणि तो जुन्या मोटर जाऊन स्टेरिंग धरून बसतो. सबंध गाव पालथा घातला पण गणोबाचा कुठे पत्ता नाही. त्या क्लीनर कडे चौकशी केली का तुम्ही? केली नाही. तुला आजपर्यंत कधी बोललो नाही, पण आता बोलायची वेळ आली. आपल्या गणोबाचं चरिंद्र काही ठीक नाही. शाळेत जात नाही, सिगारेटी फुंकतो. एवढा 16 वर्षाचा झालाय तर त्या खटावकराच्या मोडक्या मोटारीत बसून स्टेरिंग धरून पॉम पॉम करतो. हे तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? वटणीवरील असं वाटलं म्हणून सांगितलं नाही. सारखा कुऱ्हाडीला धार लावत असतो, बडबडत असतो. कुणाला तरी हाणायचंय, मारायचंय. काय काय केलं नाही त्याच्याकरता. हाणला, मारला, कशाचा उपयोग नाही. बंडू, गणोबाला कुठूनही हुडकून काढ. कुरोली, वडूज, म्हासुर्ड सगळीकडे सायकल घेऊन जा. नाही त्याची चांबडी लोळली. अगोदर बाहेर व्हायचं, वाढ लागला.
सोडणार नाही, माझं घर मी सोडणार नाही. बंडू दादा, माई. सासूबाई तू बैस ग, तू 4 महिन्याची गर्भार आहेस. मी बघते काय ते. काय रे गुंडांनी तुमच्या वाड्याला आग लावली. चला लवकर. चल चल लवकर बंडू चल. सासूबाई तिकडे एकट्याच आहेत रे. चल लवकर, चल चल लवकर. वहिनीबाई काय झालं वहिनी? समजा गाव आडवा झाला, पण आमची बी डोकी फोडली त्याने. राखाची शपथ घेऊन सांगते सासूबाई, तुमचं घर पुन्हा उभं करीन तरच नावाची लक्ष्मीबाई. क्षमा करा, तुमच्या लांबच्या जमिनी विकल्याशिवाय आपलं जळलेलं घर मी पुन्हा बांधू शकणार नाही. सासूबाई, आपलं घर पुन्हा बांधीन तेव्हा त्यांचं नाव लावीन. सातारपासून सांगलीपर्यंत 20-25 गावं करायला लागतील माय. समध्या कुळाकडनं खंड गोळा करायचा म्हणजे. अरे काही जमिनी आपण विकून टाकूया. काही कुळं तर लई साडे शिटलीची आहेत. ते मी बघते रे. अहो कसा खंड देणार बाई? यंदाच्या वेळेला पावसानं दगा दिला. आज जनावरांना घालायला काटूक सुद्धा शिल्लक नाही बघा. असं करूया, मारल्या वारसाला बघूया आपल्या खंडाचं काय. त्या थप्प्यात काय भुसा भरलाय? हाय पर आहेत दानं, पर ती माझ्या भावानं पाठवलेत. हा उद्याच्या बाजाराला ऐकायला म्हणून आणले. पिसाळ, हा. माझ्याशी हरामखोरी करू नका. मुकाटाने 6 मन खंड घाला, नाहीतर नाहीतर काय करशील ग? ते दिसेलच तुम्हाला. पिसाळ जे यांचा 6 मन खंड द्यायचा, हा. नाहीतर आजच्या भावाने 6 मणाचे पैसे इथे मोजायचे. शिवाय 100 रुपये दंड आणि 15 दिवस कैद. मेरी बड़ी लड़की जेबुन्निसा की शादी में अन्ना ने मुझे 900 रुपए दिए थे और ये जमीन लिख के ली थी. अब्दुल भाई, मला फक्त 900 रुपये द्या. और 6 साल का ब्याज. मला व्याज बीज काही नको. हा? ते तुमच्या लेकीला झेबुनिसाला द्या. तुम्ही स्टॅम्प पेपर आणा, मी कागद करून देते. अल्लाह तुम्हारा भला करे. स्वतंत्र मिळाले कसल त्याची जमीन असा कायदा येणार आहे. देशमुख, कायद्याचा आपण नंतर बघूया. माझा खंड मला द्या,
700 रुपये. अहो नाहीतर जमीन विकत घ्या. ते बघू कायदा आल्यावर. हा? आता फुटायचं बघा. देशमुख हे जड जाईल तुम्हाला. काय हे भाऊसाहेब सोपतं का? हा? स्वतंत्र मिळालंय, जनतेचं राज्य म्हणजे आपलं. आता खंड्याचं काय 700 रुपये 1200 रुपये देतो, पण विकू ऐक तसं. रास्त किंमत देणार असाल तर माझी जमीन मी विकायला तयार आहे. अहो देतो की. व्यवहार माझ्या समोर झाला पाहिजे, तोही रोख. ही लवडी अजून 4 कोसावर तरी आहे. नाही लय दमली असशील तर इथं खांजोड्याच्या वाडीला मुक्काम करूया. नको रे, रातोरात भिल्लवडीला पोचलं पाहिजे आपल्याला. चल चल बाबा लवकर लवकर चल. कोण आहे तुम्ही? जास्त वटवट करायची नाही, तर अंगाला हात लावला जाईल. बाद झालं मुकाटेला असेल ते काढायचं. दामू तू? वहिनीबाई तुम्ही? अरे 42 मध्ये क्रांतिकारक पत्री सरकार म्हणून इंग्रज सरकारला तुम्ही दहशत बसवलीत आणि आता हे धंदे करताय. वहिनीबाई स्वातंत्र्य मिळालं आणि आम्हाला तांदळातल्या खड्यागत बाजूला काढलं. तर हातावर शिर घेऊन आम्ही लढलो आणि साहेबाच्या मोकळ्या झालेल्या खुर्चीवर तिसरीच माणसं बसली. म्हणून तुम्ही दरोडेखोर झालात. दामू, स्वतःचा घाम गाळून जो पैसा मिळेल त्यातून आपलं घरदार चालवायचं असतं. नेक माणसानं असली वाईट कामं करू नयेत. दामू बरं तुम्ही भिलवडी ठेस नाव चाललंय ना? होय. चला थतवर पोचवतो तुम्हाला. चला. चल. ओम सोमायन महा सोमम आवाहयामि. ओम गुरुमावाहयामि. ओम बुधायन महा बुधुम आवाहयामि. ओम गुरवे नमः गुरुम आवाहयामि. ओम विष्णवे नमः विष्णुम. गाडी झाली का अब्दुल भाई? हो अब्दुल भाई. हाँ? कौन पंडित भाई? हाँ. होगा लगता है आज शाम तक. अच्छा. हाँ कौन? ऐसे ही आया है काम को. हाँ. गणित तू चल. मला नाही यायचं घरी. चल. मी तुला शेवटचं विचारते, तुला का नाही शिकायचंय? तुला काय करायचंय? मला नाही शिकायचं म्हणजे नाही शिकायचं. मग काय क्लीनर व्हायचंय? दुसऱ्यांच्या मोटारी पोसायच्या तुला? नाही, मग माझ्या वडिलांचा ज्या तावड्यानं खून केला त्याच्या पोरांना चंद्रू माधूला खलास केल्याशिवाय मी राहणार नाही. खन्या, मला इथं राहायचंच नाही. असली पोरं जन्माला येण्यापेक्षा मेलेली बरी. नाही पंढरी, ए चंद्र्या काय रे? ही इनामदारी कशा पाहिजे? चल बघू. चल. काय पाहिजे? महादू, चंद्रू, मला माझे वावर विकायचंय. तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला या वावराचे मला 15,000 रुपये पाहिजेत. आज संध्याकाळपर्यंत जर तुम्ही पैसे आणून दिलेत तर मी कागद करायला तयार आहे. नाही आलात तर मी हा 7 एकराचा डाग कुणालाही विकायला मोकळी आहे. इनामदारीन बाई
काय बी करून संध्याकाळपासून जुळणी करून टाकतो. या जमिनीपायी अण्णानं जन्मभर रगत ओकलं. ज्या जमिनीच्या भांडणात तावडेनं अण्णाचा खून केला त्या तावड्याला जमीन विकायला निघालीस तू. हो, ही जमीन तावड्याला विकणं म्हणजे नवऱ्याचं रगत बी नाही. फार बोललात तुम्ही रामू भाऊजी, फार बोललात. मला भाऊजी म्हणायचं कारण नाही. तुझं माझं नातं तुटलं. आजपासून तू माझी वहिनी नाहीस. तू मला मेलेस आणि मी तुला मेलो. पोपट, नवीन ट्रक घेण्याची काय आता ऐपत नाही. एखादा जुना वापरलेला पण चांगलासा ट्रक बेळगावासनं घेऊन ये. हं? हे घे 15,000 रुपये. आई हं? पण हे पैसे गणोबा, तुला काय करायचंय? चल थांबू का? चालाय गणोबानं नवीन ट्रक विकत घेतलाय. उद्या सकाळी पूजा करून ट्रक चालू करायचाय. ट्रक चालू करा नाही तर तिकडे जाळून टाका. असं काय बोलताय? ट्रकची पूजा तुमच्या हातून करूनच नारळ फोडायचाय. तुम्ही आलं पाहिजे रामू भाऊजी. तुम्हाला तुमच्या अण्णाची शपथ आहे. चल बंड्या. आई अजून रामू काका आले नाहीत. मी जाऊन घेऊन येऊ का त्यांना? नको, अरे त्याल्याशिवाय नाही राहणार. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. अण्णाची शपथ घालून खोड्यात टाकलंस मला. नाहीतर नवऱ्याचं रगत पिणारा तुझ्या या घरात. वहिनीबाई, वहिनीबाई, हवा औंदा त्या रानात तुम्ही आम्हाला इकलेल्या शेंगाचं मामूर पिकाले या 2 पोतीला मुल्याच्या आणल्यात. वहिनीबाई, बंडू, गड्या, अज्ञानाला मारून काही उपयोग नाही. ज्यानं अण्णाचा खून केला त्याच्या पोरासाठी रदबदली करतेस तू. आई या दोघांना मारल्याशिवाय मी राहणार नाही. गण्या, तुला आतापर्यंत मी सांगितलं नाही. ज्या जमिनीच्या व्यवहारातून 15,000 रुपये आले त्यातूनच तुला मी हा ट्रक घेऊन दिलाय. का म्हणून हे गाण्याचं काम केलंस तू? तावडे म्हणजे कसायची अवलाद आहे. तुमची डोकी ठिकाणावर आहेत का? पांडू तावड्याचं आणि ह्यांचं वैर होतं म्हणून काही वैर या मुलांनी वंश परंपरागत चालवायचं. गणोबानं कुराड घेऊन माधुचंद्रच्या मागावर राहायचं, एकमेकांची डोकी फोडायची. रामू भाऊजी, अहो त्या जमिनीनं मला काय दिलं? आयुष्याचा घात केला, माझ्या नवऱ्याचा खून झाला, माझा संसार उधळला. रामू भाऊजी, असली वैर पिढ्यानपिढ्या टिकवायची नसतात. ती संपवायची असतात, काढून टाकायची असतात. गणोबा, आता हा ना गाडी. ओके वा. नमस्कार करतो. पोरांना तुम्ही बी जावा. होय. हा, हा.